जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास 6वा. उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीजे. शरीराचा शृंगार करायचे असेल तर अनेक प्रकारचे कपडे, दागिने तुम्ही घालू शकता. पण तसंच अंतःकरणामध्ये, अंतरंगामध्ये जर तुम्हाला सौंदर्य वाढवायचं असेल, ते उत्तमोत्तम करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घेतला पाहिजे हाती, तो म्हणजे विवेक. या समासाची सुरुवात पण विवेकाने आहे आणि शेवट पण विवेकाने आहे. हा विवेक जर हातात आला तर मग योग्य विचार आणि राजकारण त्याच्यातून तुम्हाला कळेल. आणि हे विचार आणि राजकारण जर आपल्याकडे असेल तरच उत्तमता प्राप्त होईल. तर इथं उत्तम पुरुष म्हणजे अंतर उत्तम असणारा. आणि ते काय उत्तम पाहिजे हे आपल्याला तर कळेल. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पावे. किती पण तेजस्वी असं शरीर असेल, नाना प्रकारच्या चांगल्या कपड्यांनी ते सजलेलं असेल, नटलेलं असेल, पण जर अंतःकरणामध्ये चातुर्याचं बीज नसेल, मूळ नसेल, तर विवेकाची पेरणी जर श्री सद्गुरू कृपे झाली नसेल तर त्याला काही शोभा नाही. मग तो कसा असतो? बाहेरून उत्तम पण आतून तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. म्हणजे तो हेकांडकार, वाईट बोलणारा, ज्या वेळेला जसा अभिमान त्याला आतमधून न्याय देणारा, तोल देणारा, तसा त्याचा झोक जाणार. कोणालाही काही बोलणार, कोण काय बोललं तसा तोल गेला, अभिमानाच्या दालावर नाचणार. आणि न्याय आणि नीती यांनी विवेकाने उत्तम विचार करून मग बोलणं हे त्याच्याकडे येणारच नाही. तर बाहेरचे लोक त्याच्यानुसार तो चालला जाईल. तर रे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळो चिरणे. एकदम तर्रेबाईक बनणार. जसा मूड आला तसा. कोणी काय झालं की चिडचिड, संताप आणि मर्यादा वगैरे हे काय पालन करणार नाही. माझा जसा मूड असेल तसा. आणि ज्या सिच्युएशनमध्ये उत्तम विवेकाने राजकारण करून तडजोड, संवाद असा साधण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं कधीच होणार नाही. कारण आतमध्ये विवेकाचा बीजच पेरलं नाही. आणि अशा प्रकारची लोक ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. असे जे लोक आहेत, कायम आपले वचन न पाळणारे, असत्य बोलणारे, बेईमान, इमान न जपणारे, कोणावरही काही ओरडून जाणारे, तर राक्षस म्हणजे आता या सध्याच्या ह्याच्यातले राक्षस म्हणजे हेच आहेत. बाहेरून कुठले राक्षस नाही. तर अशी ही गुणं, या प्रवृत्तीलाच राक्षसी प्रवृत्ती म्हणतात. की पापी आणि अपस्मार म्हणजे लहरी, जसं मला वाटेल तसं. आतमध्ये विवेकाच्या धारणेने नाही. पण त्यांना हे समजलं पाहिजे की समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. आता हे वरचे जे लक्षणं आहेत ते काही उत्तम वाईट माणसांची तर तसं नाही. चांगल्या ह्याच्यातले पण लोक चांगल्या गोष्टींचाच अभिमान धरून पण हटकेपणा करून अडून बसतात.
की असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, हे असं आहे मग असंच झालं पाहिजे, परमार्थ आहे तर हे असंच पाहिजे, हा नियम झाला तर तसंच पाहिजे, असे हटकेपणा करणारी पण लोकं असतात. पण त्यांना हे कळलं पाहिजे की एकदा जो वेळ येतो आहे ती परत परत येत नाही, काळ बदलत राहतो. त्यामुळे कुठलाही एक नियम धरून फक्त चालत नाही, हटकून बसून नाही असं आहे तर तू असंच केलं पाहिजे. आपलं यांनी मागे असंच आपल्याला सांगितलं होतं ना, मग आता ते असं का बोलतात आपले गुरु म्हणा कोणी. तर अशा नियमांना एकतर्फी जर धरून बसलो तर मग राजकारणाला अंतर पडणार. तर हे ज्याला समजलं की बदल आहे काळानुसार, त्याला राजकारण धरता आलं, तो उत्तम पुरुषांकडे आला. जो असा हटकेपणा करून बसला त्यांनी त्याच्या निघण्याची, त्याच्या उतरंडीची तयारी सुरू केली. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हटनिग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. असं बघता बघता वाटतात की आधीची लक्षणं खूप वाईट लोकांची आहेत, पण अगदीच वाईट लोकांची पण नाही, जे परमार्थात सगळ्या एका क्षेत्रात टॉपला पण गेलेत, पण त्याचा पण ते अतिरेक करतायत. टोकाची भूमिका, हे असं नाही झालंच पाहिजे, हे असं तू बोलूच नको, हे असं सांगितलं तर असंच पाहिजे, असं होत नाही. असा कुठलाच नियम तुम्ही एकतर्फी कवटाळून बसू शकत नाही. काळानुसार त्याच्यात बदल करावे लागतात. त्यासाठीच जे झाले आहेत आणि पुढे होणारं जे आहेत ते लोक जे येतात ते त्यासाठीच येतात, हे बदल करायला. त्यांना जेव्हा योग्य वाटेल, आतून जाणीव होईल, तेव्हा ते बदल होतील आणि तुम्हाला पण तसे करावे लागतील. असा नियमांना धरून बसू नको, मग राजकारण जाईल. तर टोकाची भूमिका अति सर्वत्र वर्जावे आणि हटनिग्रहीने पडवावे, विवेकी पुरुष. प्रसंग पाहून चालावे. उदाहरणार्थ आज हे किती वाजता बंद करायचं असं नाही, जसं सूर्यप्रकाश येईल त्याच्यानुसार तुला सुरू करायला लागेल. प्रकाश गेला की तुला 6 वाजता म्हणजे 6च वाजता, तर उद्या सूर्योदय उशिरा झाला तर तुझा 6 वाजता पण उजेड असेल, आणि जेव्हा लवकर होईल तेव्हा उशिरा सूर्यास्त झाला तर 6 वाजता पण उजेड असेल, आणि लवकर ज्या दिवसात होईल तेव्हा सूर्यास्त 6 वाजता पूर्ण अंधार पसरला असेल. त्यामुळे असा एक नियम धरून तुला नाही चालणार की मी 6 वाजता हे माझी लाईट लावीन. तुला प्रसंग धरून साध्या साध्या गोष्टींमधलं उदाहरण आपण घेऊ शकतो. असा एक हटनिग्रह करून नाही चालणार, हे असंच करीन तर हे वाक्य असं सद्गुरूंनी सांगितलं याच्या ह्या ओबीमध्ये मी असंच चालणार, असं नाही. प्रसंगानुरूप भूमिका बघून, समयोचित्य बघून त्याच्यानुसार चालावं लागतं. आणि मग काय होतं, तरी पण तुम्ही हट्टालाच धरून बसलात तर बहुतची करिता हट, तेथे येऊन पडिले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. असा तुम्ही जेव्हा हे का हट्ट धरून बसता, मग तिथे तट तयार होतात आणि मग उतरती कळा सुरू होते. त्यामुळे ज्यांचं कार्य अखंड चालते अशा उत्तम महंतांनी कायम ते बदल केलेत आणि एकच हे का नाही चालवलं, एकच हट्ट धरून नाही बसले की असं तर असंच समयानुसार. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, आणि असं म्हणतात की हे उत्तम पुरुष, हे जे शिवरायांना देण्यासाठीचं जे अफजल खान वधाच्या वेळेचं निरूपण पण हे असू शकतं कदाचित, असं पण एक धारणा आहे. त्यामुळे ह्याच्यात एकदम टॉप लेवलच्या लोकांनी कसं वागावं. परमार्थ तुला कळलं, करंट परीक्षेमधून तू आत्मनिवेदनात तिथपर्यंत पोचलास, पण तरी पण तू पुढे जाताना तुला काय प्रॉब्लेम येतील. तू असं समजू नको तिथे तुला झालं म्हणून आता उत्तम सगळं चालेल, नाही. तरी पण तुला ह्या गोष्टी पण थोड्या कमी कमी करायला लागतील. जो हट्ट आहे, स्वाभिमान आहे, आणि तू म्हणशील की बाबा पण हा स्वाभिमान तर आपला मूळ आहे ना, परमार्थाची तत्व स्वाभिमान, आपले ईश्वर पण या तत्वांची रक्षा करणारीच आहेत. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजाभवानी, परंतु विचार पाहुणी कार्य करणं. हे बरोबर आहे, ईश्वर नेहमी सत्य जे काही तत्व आहे त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी. पण तरी पण तुम्ही कार्य करताना विवेक आणि विचार याच्याशिवाय ते कार्य पुढे नाही केलं पाहिजे. कितीही तुम्हाला स्वाभिमानाचं महत्त्व जरी सांगितलं तरी महत्त्वाचं सगळ्यात सारखं आहे ते म्हणजे
विचार करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, किती ईश्वर आहे कोणी आहे तरी अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. जो कंटिन्युअस जागरूक आहे त्यांना काही सांगावं लागणार नाही. म्हणजे आता हे आपल्याला पण श्रोते म्हणतात आणि शिवरायांसाठीचं पण हे आहे. अखंड सावधाना. तुम्हाला आणखीन काय सांगा, अखंड जो सावधान आहे, काय जास्त काय सांगायची गरज नाही. पण तरी पण सतत विचार विवेक अंतरी असणं गरजेचं आहे. का? कारण समर्थापासी बहुतजन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. हे जे लोक बरेच आपल्याकडे असतात, बाहेर पण आता आतमध्ये पण, एकदा तू समर्थ गेलास की लोक त्या याला धरून असतात, स्वाभिमानाला धरून असतात. म्हणजे जी तुझं तत्व आहे त्या तत्वाला धरून लोक टिकून बसतात की चला आमच्या गुरुने हे सांगितलं आहे, आमचा राजा ह्या तत्वाचं पालन करतोय, त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे त्यांची निष्ठा सांभाळल्या जाईल म्हणून ती तत्व पाहिजेत, त्याबद्दल काही वाद नाही. आणि ही गोष्ट असताना आणखीन एक दुसरी गोष्ट पण लक्षात आली पाहिजे की जसे हे लोक आहेत तुमच्यासोबत असणारे, तसेच म्लेंछे दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. दुसरीकडून आलेले पण लोक आहेत जे दुर्जन आहेत आणि ते पण आता खूप झालेत आणि त्यांनी बंड करायला पण सुरुवात केली. त्यामुळे भले चांगल्या लोकांसाठी तुम्ही चांगली तत्व करून जर राहताय आतमध्ये सद्गुण किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी, तसे तुम्हाला प्रवृत्त करणारे अनेक दुर्गुण पण आहेत जे बंड करायला तयार आहेत. त्यामुळे सावधान तर तुम्हाला राहायलाच लागेल कायम. आणि हे सावध राहण्यासाठी जे आधीच्या समाजामध्ये होतं त्याचे अखंड ध्यान, हे सद्गुरूंनी इथे आता मानले की आधीची सगळे जे अखंड ध्यान असेल किंवा बाकीचे जे काय असेल, जे काय समाजामध्ये दिलं होतं की तयाचे लागत अखंड लागता ध्यान, जो कृपाळूपणे देतो आशना वगैरे, हे जे उभे आहेत. तर असा ज्या ईश्वराचं ज्यांनी स्वीकार केला आहे आतमध्ये आणि जो त्याला आपला मानून कंटिन्युअस सतत त्याच्या संवादामध्ये जो आहे, अखंड सावधान आहे, मग अशा पुरुषाला ईश्वर कशा गोष्टी देतो आणि त्याच्याकडनं कसे गुण दिसतात त्याचं हे पुढलं वर्णन आहे. सगळं करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. त्या माणसाने ज्यांचा अंगीकार केला तया पुरुषाचा विचारू विरळा असे. आता हे सगळं निरूपण म्हणजे उत्तम पुरुष, सद्गुरू, समर्थ यांचं हे निरूपण की कसं असतं ते. आणि आपल्याला त्यातले जेवढे गुण घेता येतील तेवढे आपण फक्त प्रयत्न करायचे. ईश्वर हा सृष्टीचा आपला सगळा करता करविता आहे हे जाणून त्याला आपला म्हणून कंटिन्युअस संवाद सुरू झाला, मग पुढे काय होईल. असा एखादा विरळाच असतो, सगळ्यांना ते होणारच नाही की अशा पुरुषाचा विचार. म्हणजे सुरुवातीला जे म्हटलं विवेक विचारे अंतरशृंगारी जे, पण हा जो विचार आहे तर तुम्ही कितीही बोललात तरी सद्गुरू कृपेने विवेक प्राप्त झाला हा ईश्वराचा, आणि त्याच्यानंतर हा विचार तुम्हाला जर आतमध्ये आला, फार विरळ आहे ते होणं, तर मग पुढे काय होईल. मग ईश्वर द्यायला सुरुवात करेल, द्यायला कृपाळूपणे देतो आशानं, देवा भक्ता अखंड भेटी. आणि मग तो काय देईल. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार, परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे. न्याय काय, नीती काय, योग्य काय, शास्त्रानुसार काय, सारातून असार कसं वेगळं करायचं, विषयांना वेगळं कसं करायचं, अनेक प्रसंगानुसार कसं वागायचं, याची परीक्षा. आतमध्ये आपलं कसं चाललंय, काय बोलते कल्पना, काय बोलते वासना, सतत ही परीक्षा करणं, हे जे सगळे गुण आहेत हे देणे ईश्वराचे. हे फक्त त्या कृपेने मिळणार. महायत्न सावधपणे समयी धारिष्ठ धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. सावधपणा करून सतत अथक प्रयत्न करणं,
समयाला पाय डगमगता न दमकता धारिष्ठाने सामोरं जाणं असेल आणि एक जगात अद्भुत अशी जी कार्य होत आहेत लोकांकडनं, हे ईश्वराचं देणं आहे. हे तुम्ही आणू नाही शकत, हे आतून दिलं पाहिजे. पण याच्यासाठीचं काय आहे ते आधी सांगून ठेवलं आहे. हे होण्यासाठी यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराची. हे तर यश कीर्ती प्रताप उत्तम गुणांना काही सीमाच नाही, कुठली उपमाच नाही. असे जे उत्तम गुण आहेत हे ज्या माणसांमध्ये आपल्याला दिसत आहेत, म्हणजे शिवाजी राजे असतील, श्री सद्गुरू असतील, देणे ईश्वराचे. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासे आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. जे उत्तम दैवी सत्कर्माचे ब्रह्मज्ञान जाणाती ते ब्राह्मण, असे सत्कर्माचे ब्रह्मज्ञानाचे असे जे काही विचार आहेत, यांना आधार देऊन जो थांबला आहे, कोण आहे ते? सद्गुरूच आहेत. आणि परोपकार करण्यासाठी जे काय आलेत, हे कुठून? हे गुण जेव्हा यायला लागतात की या गुणांच्या रक्षणासाठी जो थांबतो, त्यांच्याकडनं कार्य होतं, हे देणं ईश्वर. त्याच्याकडे बघून लोकांना दिलासा मिळतो, आधार वा हा करतोय, वा होऊ शकतं, देणे ईश्वराचे. हे लोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनांचे सहाणे देणे ईश्वराचे. इथलं पण जीवनात उत्तम, ह्या लोकात कुठं कमी नाही. परलोकाची सगळी तजवीज पण करून ठेवली आहे. सगळ्या पद्धतीने प्रयत्न करून सतत सावध आहे की इथे पण कुठं प्रॉब्लेम नको व्हायला आणि परलोकाच्या याच्यात पण प्रॉब्लेम नको व्हायला. आणि सगळ्या जनांचा जो उठाव आहे त्यांना तो साथ चालला आहे सगळं करत असताना. हे सगळं देणे ईश्वराचे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुत जनासी पाळणे देणे ईश्वराचे. स्वदेव स्वधर्म स्वदेशांच्या बाजूने उभं राहणं, जे उत्तम आहे, सज्जन पुरुष आहेत, त्यांची चिंता वाहणं आणि या सगळ्या लोकांचा सांभाळ करत राहणं, ही जी कृपा आहे. असे जे पुरुष आहेत त्यांना हे ईश्वरांनी हे दिले हे सगळे गुण. पण ते उगाच नाही दिलं, त्यांनी ते अखंड ध्यानात ते त्याच्या होते. ते आधीचे सगळ्या स्टेप्स त्यांनी केल्यात, तेव्हा ते उत्तम पुरुष बनलेत. उगाच नाही, पण होऊ शकतात. सद्गुरू त्याची साक्ष म्हणून उभे आहेत. आधीच्या काळात अनेक महान उभी उभ्या राहिल्या आहेत आणि ह्याच्या पुढे पण होणार आहेत. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. कळलं ईश्वर अवतार का म्हणतात सद्गुरूंना? कारण ईश्वर द्यायला उभा राहिला हो त्यांच्याकडून. त्यांनी त्याला प्रसन्न केलंय, बोलता आलाय तो. आता तो त्यांना बसलाय त्या देहाला. म्हणजे कुठलाही पुरुष, सद्गुरू ते सोडाच, जे असे हे गोष्ट करायला शिवराय असतील त्यांना ईश्वराचे अवतार म्हणतात. कारण त्यांनी ते प्रयत्न करून ते अखंड ध्यानातून त्याला प्राप्त करून घेतली ना कृपा. मोठी गोष्ट आहे ना. मग ईश्वरच तिथे उभा राहिला. मग ईश्वर अवतार म्हणजे अवतरित होणं. ईश्वराला या देहामधून इथे कार्य करायचं आहे, पण तसं त्याला भांडपा शोधतोय तो की कोणा थ्रू करू, ते त्याला प्राप्त करून दिलं ना. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. हे ईश्वराचे अवतार आहेत. ईश्वराला अवतरित होण्यास त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी भाग पाडले. त्यामुळे ते कसे अनेक झालेत, पुढे होणार आणि आता पण आहेत ना देणे ईश्वराचे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. हे गुण दिसले की समजायचं ईश्वरा. ग्राहक, सध्या सगळं जण ग्राहक बनलेत, कन्झ्युमर. जे दिसेल ते वस्तू विकत घ्यायला नुसते रांगा लागल्यात ऑनलाईन इकडे तिकडे. पण जिथे उत्तम गुण दिसत आहेत तिथेद्वारे जो त्यांचा जो कंटिन्युअस कायमचा जो गिराईक आहे, असा माणूस आहे, शोधतोय बाबा उत्तम गुण मला कसे घेता येतील, आणखीन कुठे मिळत असतील, तिथे मी कसा जाऊन ते मला घेता येतील, असा उत्तम गुणाचा ग्राहिक. तर्क तीक्ष्ण विवेक, तर्कसंगत विचार करणारा, असा नाही की कसाही लहरीपणाने विचार करणारा. धर्मवासना, उत्तम सत्कर्म स्वधर्मात राहण्याची त्याची इच्छा. आणि पुण्यश्लोक, सत्कर्म, पापाकडे त्याची ओढ नाही आहे. असे जे
रेअरमध्ये रेअर, विरळात विरळे असे जे लोक आहेत ज्ञानेश्वराचे. आणि मग परत शेवटी हे सगळे गुणांचा ग्राहक असेल तरी शेवटला सगळ्यात जे उत्तम आहे तो म्हणजे काय तर विवेक. की भले काही लोक असतील, या आधीवरून सगळं सांगितलं, ते असताना लोकांचा उठाव होईल. तुम्ही हट्ट धरून राहिलात तर नाही होणार. तुम्हाला फ्लेक्सिबल राहायला लागेल, तुम्हाला राजकारण करावं लागेल, तुम्हाला लोकांनुसार, तर तुम्ही सांभाळता येईल हे सगळं आतमधलं. ते आहे ना, बहुत जणांमध्ये एकला सैन्य बिळणं निघाला, मग काय उपयोग नाही. या लोकांना जे कोण आहेत त्यांना सांभाळत तुम्हाला पुढे जायचं आहे. प्रत्येक वेळी तो विवेक तुम्हाला ठेवायचा आहे आतमध्ये. भले तुम्ही ईश्वराशी कनेक्टेड जरी आहात आणि विवेकाला चुकलात तर आतमधून कधी ते बंड उफळेल आणि तटक लोक करतील, सांगता येणार नाही. आणि मग होतो शेवट. तिथे ज्यांनी हे हट्ट धरून ठेवला तिथे शेवट होईल. म्हणून हट्ट धरू नका, विवेकाला धरा. सारासार विवेक सद्गुरूंनी दिला आहे, तो कायम वापरा. काय सार, काय असं काय उत्तम, त्या वेळेनुसार तुम्हाला आतमध्ये जाणीव देणारा बसला आहे ना, तो सांगेल. पण सद्गुरू सांगणारे आहेत, ह्या काळाला हे योग्य होतं, मी हे केलं, त्या काळाला ते योग्य होतं, समजून घ्या, मी ते केलं. तिथे तुम्ही संदेह नका घेऊ. तुम्हाला कळतंय का नाही, ते बोलणारा ईश्वर त्यांच्याकडे आहे ना, कायम त्यांना सांगणारा. त्यामुळे कधी काय योग्य आहे ह्याचा नियम नसेल. सगळे नियम एका क्षणात महान जे हे असे महात्मे आहेत ते बदलू शकतात. त्यामुळे तिथे आपण पण हे देता कामा नये आणि आपण पण आतमध्ये असा कुठला हट्ट नाही धरला पाहिजे, तर विवेकाला धरला पाहिजे. विवेक दिला ना सद्गुरूंनी. एक वाक्य पकडून अरे इथे हे वाक्य असायचं असं नाही, ते कधीही बदलेल. तू विवेकाला धर. आतमधून देणारा ईश्वर बसला आहे, त्यांनी द्यायला सुरुवात केली की त्यावेळेला जे तुला उत्तम त्यावेळेला असेल ते कळेल. पण त्यामुळे विवेक सोडता कामा नये. मग हे सगळे बंड पचवता येतील. आणि हेकाकार धरून राहिला की मग शेवटाचा मार्ग सुरू होईल. त्यामुळे सर्व गुणांचे सार कशात तर तजविजा विवेक विचार. व्यवस्थितपणे रचना सगळं प्लॅन करून विचारपूर्वक काय योग्य काय अयोग्य याची सतत जो विवरण करत आतमध्ये राहतो, आतमध्ये भले त्याला सद्गुरूंची कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली तरी, तर म्हणजे हे सोडायचे नाही. ते नाही पाहिजे पहिले पर अरत्र परत, मग दोन्हीमध्ये, मग इथे पण जिंकणार, अरत्र इथे पण आणि परत्र पण, दोन्हीमधनं पार पडणार. पण हे जो दिलेला आहे त्यामुळे विवेकाने सुरुवात आहे, विवेकाची शेवट आहे उत्तम पुरुष. आणि हा विवेक विचाराचा बीज पेरणारा कोण आहे ते श्री सद्गुरू. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.